नमस्कार मित्रांनो, मार्चमध्ये लक्ष्मीनारायण राजयोगात 5 राशींना अचानक धनलाभाची संधी. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मार्च महिना सूर्य आणि शुक्राचा संयोग मीन राशीत असेल, त्यामुळे लक्ष्मीनारायण राजयोग तयार होईल. ज्योतिषशास्त्रानुसार लक्ष्मीनारायण राजयोग व्यक्तीला संपत्तीने समृद्ध बनवते, प्रसिद्धी मिळते. अशा स्थितीत 5 राशींना हा महिना सर्वार्थाने भरभरून आनंद देणारा असेल. तर कोणत्या आहेत या राशी जाणून घ्या. मेष राशी. मेष राशीच्या लोकांसाठी मार्च महिना खूप शुभ असणार आहे. या महिन्यात तुम्हाला करिअर आणि व्यवसायाशी संबंधित चांगली माहिती मिळेल. जे लोक दीर्घकाळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना अपेक्षित संधी मिळू शकते. या महिन्यात तुम्ही तुमच्या प्रियजनांना आणि कुटुंबियांना भेटाल. तुमचा वेळ आनंददायी असेल. व्यवसायाच्या संदर्भात लांब किंवा कमी अंतराचा प्रवास शक्य आहे. प्रवास सुखकर आणि लाभदायक ठरेल. महिन्याच्या मध्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जर तुम्ही बराच काळ तुमचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत असाल तर या काळात तुमची इच्छा पूर्ण होईल. राजकारणाशी संबंधित लोकांना या काळात उच्च पद किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. परदेशात बिझनेस किंवा नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप शुभ राहील. या महिन्यात तुम्हाला घर, कुटुंब आणि कामाच्या ठिकाणी सर्वांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांसाठी मार्च महिना करिअरमध्ये चांगल्या संधी घेऊन येणार आहे. मार्च महिना तुमच्यासाठी खूप अनुकूल असणार आहे. या महिन्यात तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. व्यवसाय करणाऱ्या या राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय अनुकूल असणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. या महिन्यात तुमचा जास्तीत जास्त वेळ सामाजिक धार्मिक कार्यात जाईल. कुटुंबाकडून शुभकार्य पूर्ण होऊ शकतात. कुटुंबात परस्पर प्रेम आणि सौहार्द वाढेल. तुमच्याकडे दीर्घकाळ जमीन, इमारत किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुला राशी. तुळ राशीच्या लोकांसाठी मार्च महिना खूप शुभ आणि यशस्वी ठरेल. या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. उच्च पद किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. महिन्याच्या उत्तरार्धात नफा होईल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण महिना चांगला म्हणता येईल. या काळात तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात अपेक्षित प्रगती आणि लाभ मिळतील. परीक्षा स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना मोठी मदत मिळेल. तुम्हाला यश मिळू शकते. अभ्यास किंवा नोकरीसाठी परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा या महिन्यात पूर्ण होऊ शकते. महिन्याच्या मध्यात वरिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तींची झालेली भेट भविष्यात लाभाचे प्रमुख कारण असेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत बराच वेळ घालवता येईल. छोटे प्रवास घडतील. विवाहित लोकांना आयुष्यात आनंद अनुभवता येईल. धनुराशी. मार्च महिना धनुराशीच्या लोकांसाठी अपेक्षित यश देईल. या महिन्यात यश मिळण्यासोबत तुमची चांगली प्रगतीही होईल. या काळात तुम्हाला तुमचे करिअर आणि व्यवसाय वाढवण्याच्या चांगल्या संधी मिळतील. व्यवसायाच्या संदर्भात केलेला प्रवास शुभ राहील. कौटुंबिक जीवनासाठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे. जर तुम्ही खूप दिवसांपासून एखाद्याला तुमच्या प्रेमाचा प्रस्ताव देण्याचा विचार करत असाल तर या काळात तुमचे प्रयत्न सफल होतील. या काळात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत लांब किंवा छोट्या सहलीला जाऊ शकता, पण कुणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला तुमच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरदार वर्गातील जे लोक आपल्या बढतीमुळे चिंतित होते त्यांना या महिन्यात काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच या महिन्यात तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील. कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांसाठी मार्च महिन्यात नवीन संधी चालून येतील. या काळात तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. या महिन्याच्या सुरुवातीला कोणतीही चैनीच्या वस्तू खरेदी केल्यास घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कामाच्या ठिकाणीही तुमचा बॉस तुमच्या कामाचे कौतुक करताना थकणार नाही. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात चांगली बातमी कळू शकते. हा महिना तुमच्यासाठी विशेष फलदायी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन काम सुरू करायचे असेल तर तुम्ही करू शकता. प्रेमसंबंध सुधारतील. गैरसमज दूर होतील. आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.